नमस्कार, मी अनिकेत पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या अलिबागचा क्रिकेट या पेजवर। आज आपण वर्सोली गावचा सुपुत्र व अनेक अलिबाग तालुक्यातील संघांना पुरस्कृत केलेल्या व सध्याच्या घडीला एकविरा माऊ 11 एकविरा थल संघाला असलेले पुरस्कर्ते निखिल पवार उर्फ गोलू याच्यासोबत आपण आज बोलणार आहोत। आज आपण त्याच्याकडून बऱ्याच गोष्टींचा उलगडा करून घेणार आहोत। त्यांनी पण क्रिकेट खेळलं आहे का आणि खेळाडूंचे त्याला काय काय अनुभव आले किंवा कुठल्या कुठल्या टुर्नामेंटला त्याला काय काय अनुभव आले या सगळ्याच उलगडा आज आपण करून घेणार आहोत। क्रिकेट बोललं की एखादा संघ फॉर्मला असला की त्याच्या मागे अनेक स्पॉन्सर असतात। जेव्हा संघ पूर्णपणे डबघाईला जातो त्यावेळेला तिथून उभारी देण्याचं काम देखील स्पॉन्सर करतो का, हेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे। अगोदर तुम्ही अलिबागचं क्रिकेट या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि तसेच जन्म आमचा अलिबागचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी ऊर्जा देणार आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। अलिबागचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी या संघ मालकांचा खरोखर मोठा आहे। नमस्कार, तुझं स्वागत करतो या गोष्ट अलिबागच्या खेळाडूंच्या या कार्यक्रमात तुझं। थँक्यू। आपण डायरेक्ट प्रश्नांकडेच वळू। येस, तुला पहिलाच प्रश्न हा आहे की तू एक क्रिकेटर होतास का? बोलू। पहिले मी गावा ठिकाणी असायचो, पोलादपूरला हँडड्रम खेळायचो, बॉलिंग टाकायचो आणि बॅटिंग पण करायचो। हँडड्रम पासून सवय होते। पोलादपूर तालुक्यात कसं ओपन हा ओरम गेम नव्हता जास्त, अंडरमचा खेळ जास्त होता। हँडड्रम खेळ जास्त होता, जड बॉलवर खेळायचे त्यावेळी आणि नाईट खेळायचे हलक्या बॉलवर। बरोबर। मग इकडे अलिबाग मध्ये आल्यानंतर कधी कुठल्या संघात खेळण्याचा योग आला की नाही? वर्सोली संघात खेळलो, श्री गणेश वर्सोली आमची बुरुमखानची टीम होती, त्या टीम मध्ये मी खेळलो। ऍज अ बॉलर होतास की बॅट्समन म्हणून तुझं पण पदार्पण झालं? मी एकदा मला त्याने रेवदंड्याला नाईटला नेला होता, तिथे मी मेडनवर टाकली होती पहिलीच नाईटला सर्कलला। बरं, तेव्हापासून म्हणजे तुझ्यात पण क्रिकेटचा किडा होता, फक्त एक खेळाडू म्हणून ते पुढे पुढे गेलाच नाही, संघ मालक म्हणून एक काम ते सगळं करून। बरोबर। माझा तोच प्रश्न आहे की खेळाडू म्हणून पुढे नाही गेलास पण संघ मालक म्हणून क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं, जरा हाऊस होती। कोणत्या सालापासून संघ मालक म्हणून पदार्पण झालं? 2017 पासून झालं। पहिलं वर्सोलीलाही करायचो। पूर्णपणे तुझा इतिहास सांग, जिथून तुम्ही सुरुवात केलीस ही संघानं स्पॉन्सर करायला। पहिली मी हँडड्रमला स्पॉन्सर केले आमची बुरुमखानच्या टीमला, बुरुमखान नंतर मग मी ओरमला, नंतर शिरलो वर्सोलीला स्पॉन्सर केले। वर्सोली नंतर मग नवगाव, गोलू 11 नवगाव म्हणून असायची, आणि नंतर मग मी परत एकदा हँडड्रमला म्हणजे असे करायचो। रामनाथ असायची आमची चांगली टीम आहे, दोन्ही हँडड्रमच्या टीम चांगल्या होत्या त्या पण, वर्सोली बुरुमखान आणि रामनाथ पण। आणि नंतर मग माऊ 11 एकविरा थळ चालू झाले। प्रसाद पिळणकरकडे बघून मी इंटरेस्ट चालू केला, त्याच्याच एकदम माझी पहिली एंट्री होती प्रसाद 11च्या इथे। ती प्रसादनीच टीम मला दिली होती, प्रसाद पिळणकर टीपीनी रिलायन्स नवगाव म्हणून टीम दिली होती, गाव टू गावची एंट्री होती त्यावेळी, त्याच्याच टुर्नामेंटला त्यांनी जसं संघ पुढे नेला प्रसाद दादाकडनं बघून मी शिकलो आहे। कारण अनेक खेळाडूंना त्यांनी असं चान्स दिले। हो, त्यांनी जाम चान्स दिले। माझा तोच प्रश्न पुढला आहे की गोलूनी पहिला वर्सोली संघाला चान्स दिला पुढे नेण्यासाठी, नंतर नवगाव संघाला दिला, पण असं काय झालं की त्या दोन्ही संघांची साथ सोडायला लागली? नाही, ते बोटीचा वर्सोलीचा बोटीचा प्रॉब्लेम, स्पॉन्सरला ते प्लेयर शोधायला लागायचे, मग त्यांच्यामध्ये कसं होतं टीम टू टीमच्या नियमामुळे प्रॉब्लेम व्हायचा, आपल्या गाव टू वाला एंट्री असायच्या,
त्याच्यामुळे परत मग नवगाव सुजय पावशेनी नवगाव जॉईन करायला लागले, जॉईन झाले तिकडे. तो मित्र म्हणजे फॅमिली संबंध होते चांगले. मग त्याच्यानंतर नवगाव चालू, नवगावनी खूप नंबर दिले. नवगाव आणि माऊलीला एकविरा थळने खूप नंबर दिले. असं काय सोडायचं सांगशील कारण नाव? असं काय, नाव सोडायचं तेच असं काय कारण नाही, पण एक चांगलं हे करून एक टीम भेटली, माऊली एकविरा थळ भेटली. आणि एकविरा चालू आणि कामाच्या ह्याच्याने ते नवगाववाले सगळे बाहेर असायचे टीम टू टीमला. मग 3 टीम गावात असल्यामुळे एंट्र्या तिकडं एकमेकांच्या व्हायच्या. मग बाहेर एंट्र्या केल्या का मग प्रॉब्लेम व्हायचे, 5-6 जणांना प्रॉब्लेम असायचा. मग कुठे खेळू कुठे नाही असं व्हायचं. मग डिसिजन घेतला सुमित पत्रे आदिर कुलेशीला विचारून. त्यांना विचारलं बा मी एंट्र्या तुमच्या करू काय, मग त्यांनी मला होकार दिला. बरोबर. असं. तोच मग एका त्याच ठिकाणी मी तेच 2 एंट्र्या केल्या होत्या. नवगाव पण केली बरोबर होती आणि थळ पण केली होती. दोघे ठिकाणी सेमीफायनलला दोन्ही टीम लागल्या चिठ्ठीमध्ये. बरोबर त्याच्यामध्ये पहिला आणि तिसरा नंबर वेळवळीच्या ग्राउंडवर मी मारला होता. एकाच टुर्नामेंटला 2 नंबर मारले होते. बरोबर. माझा पुढला प्रश्न तोच आहे की सर्वात मोठी एंट्री आजपर्यंतची गोलीने किती केलेली आहे, की कुठली अशी मोठी टुर्नामेंटला सर्वात मोठी एंट्री? मोठी सगळीकडे 15-20 हजार रुपयाची एंट्र्या एंट्र्या चालूच असतात. असं काय नाही, मग मी उरणला पण खेळलो, पनवेलला खेळलो, पेनला खेळलो, एकविरा नवगाव सगळीकडे खेळले. नवगाव, जसं वर्सोली संघाबद्दल बोललास तसं नवगाव संघाबद्दल काय सांगशील, की त्यांनी तुला नवगाव एका वर्षात खूप सारे नंबर मारून दिले. काय सांगशील त्यांच्याबद्दल? त्यांचा खेळ पण चांगला होता. दिगंबर दादा होता, विनोद वाटकरे, सुजय पावसे ऑलराऊंडर बेस्ट होता. नवीन विघ्नेश कटोर आलेला, जय सुरेकर होता. हे सगळे खेळाडू चांगले होते. आज त्यांची एंट्री, जसं त्यांनी तुला वरती नेण्यास मदत केली, तसं तू देखील त्यांना स्पॉन्सर करून त्यांना पब्लिक मध्ये हे केलेस. पण असं कधी घडलं का की एखाद्या वेळेला एखाद्या खेळाडू बद्दल गैरसमज निर्माण होऊन तुझ्यात आणि त्या असं संघामध्ये? गैरसमज काय नाही झाला. गैरसमजमुळे काय असं सुटासूट नाही झालेली आहे. पण कसं ते पण बोटी आणि 3-4 एंट्र्या एका ठिकाणी गाव टू गावला एंट्र्या पडणार बाहेर, मग आपण मग ह्यांना फोन करणार, मग त्यांना प्रॉब्लेम होणार. त्याच्यामुळे तीन तीन टीम असायच्या गावात त्यांच्या. ओमसाई असायची, लखमादेव नवगाव, रिलायन्स नवगाव, बरोबर आणि त्यांच्या पण एंट्र्या असायच्या. आणि एकविरेचा कसं आहे, एकच टीम गाव टू गावला आहे आणि टीम टू टीमला आहे. त्यांच्या एंट्री टीम टू टीमला पण होतात आपल्या आणि गाव टू गावला पण होतात बाहेर पण. बरोबर कारण स्पॉन्सरला सगळीकडे फोन नाही करायला पाहिजे ना. आता माझं कसं सुमितला अजिंक्यला फोन केला का ते सगळे प्लेअर, आदिलला फोन केला का ते प्लेअर बघणार. ते एकच टीम आहे अशी, सगळीकडे जाते. मग बरोबर आपण पण कामधंदे कामातला असल्यामुळे मग कोणाला कॉन्टॅक्ट नाही करता येत. बरोबर खरी गोष्ट आहे. असं. स्पॉन्सर जर प्रत्येक वेळी जर धावायला लागला तर मग हा, त्याच्यामुळे पुढे ते होतं. प्रॉब्लेम. पाहिजेत ते खेळाडू. कसं एक मी तुझ्या आजपर्यंत बघितलं की पूर्ण एक संघ घेऊन तू खेळलास. कोणतेही असे बाहेरचे प्लेअर एकमेकात ऍड करून संघ टाकलाय असं नाही. नाही, तो फक्त तो गाव टू संघ. गावला कसे जयेश जयेश लट आणि पवन हे गाव टू गावला 2 ऍड होतात एकविऱ्यामध्ये. बाकी टीम टू टीमची आमची टीम आहे, मावेला एकविरा थळ आहे बरोबर. त्याची. पुढला प्रश्न असा आहे की संघ जेव्हा तुझा तयार झाला तेव्हा माऊ 11च नाव द्यावं असं का वाटतं? माऊ माझ्या बारक्या मुलीचं नाव आहे, टोपण नाव आहे, तिचं नाव त्रिशा आहे. आणि ते माऊ 11च्या नावाने. मध्ये मध्ये गोलूच्या नावाला यश नव्हतं, हारायचं टुर्नामेंट. मग पोरानं जाऊन माऊ 11 नाव ठेवलं. एकविरेला माऊ 11च नाव हे आहे. त्याचा बराच फरक पडला का त्या नावानंतर? जाम फरक पडला, त्यांना पण पडला फरक आणि मला पण पडला. बरोबर. आजपर्यंत सर्वात जास्त फायनल कोणत्या संघाने तुला मारून दिले? दोन्ही पण सेम आहेत. पण आता एकविरा चालत 3 वर्ष झाले एकविराला एंट्र्या करून. लगातार फायनल एक चालूच आहेत. नावगावनी पण त्यात मारून दिले बाहेर, पेनला पण नावगावनी नंबर मारून दिलाय आणि थळणी पण डिके चषक मारून दिलाय. आणि उरणला पण बरोबर. एकविरा थळणी नंबर मारून दिला. दोन्ही पण सेम आहेत, असं काही नाही.
तोच माझा तेच आहे की एखादा संघ आपल्यासाठी खूप लकी ठरतो की तुला तसं तिन्ही पण संघांनी तुझी साथ दिली, हे बोलायला काही प्रश्न नाही. पण एखाद वेळेला आपला संघ हारतो, त्यानंतर संघ मालक म्हणून संघातील खेळाडूंवर तुझा राग निघतो का? नाही, राग निघत नाही. क्रिकेट हार जीत असते. आपण जर त्या क्षेत्रात उतरलोय तर आपल्याला ते हारजीत करण्यासाठी पाहिजे. पैसे टाकले तर हारजीत होणार. क्रिकेट आहे, हारजीत असते. एक बॉल एकची पण मॅच निघत नाही कधी. अशी घटना घडली 6 बॉल 3ची पण मॅच निघतली नाही. एका ग्राउंडवर लगातार 2 वेळा झालंय. 2 ते 3 वेळा झालंय. पोरं पण बरोबर. कंटाळतात, त्याला पण नशिबाचा खेळ आहे ना. कारण कसं आहे, पैसा, माझं म्हणणं काय, एखादा संघ मालक पैसा लावतो बोलल्यावर त्याला वाटतं की आपला संघ जिंकावा. ते हातातल्या मॅची पण गेल्यानंतर म्हणून हा प्रश्न केला की एका एखादा संघ मालक रागाच्या भरात काही बोलून जातो खेळाडूंना. नाही, आमचे असे एकमेकांवर हे होतं खेळाडू, पण नंतर परत मॅच झाली, आम्ही ग्राउंडच्या बाहेर गेले का सगळे एकमेकांचं चांगलं असतं बोलणं. असं काय नाही, कोणाशी कोणाचा वाद नसतो. पहिले ग्राउंडवर आमचं चालूच असतं. बरं. माझा हातातली मॅच पुढला गेली का जरासं बोलणं असतं. माझा पुढला प्रश्न असा आहे की बाहेरचे खेळाडू आजपर्यंत गोलूनी आणले, जर आणले तर अलिबाग मधल्या खेळाडूंना जेवढे पैसे दिले जातात त्यापेक्षा जास्त पैसे त्यांना भरलेत का? हो, आयपीएल ला माझ्या फक्त मी खानावला आयपीएल ला एक एंट्री करतो. जास्त बाहेर बरं. एंट्री आयपीएल ला नसते. आणि खानावला मी 1 नंबर मारला होता. खानाव टुर्नामेंट असते नाईटचे आपले. हो हो. आनंद तिथे मी गोडबोले फक्त फाउंडेशन. आनंद दादाचे सरांची असते. तिथे मी पहिलाच नंबर मारला होता. त्यावेळी मला वाटते बैल भेटला होता मला. एक बैल भेटला होता. तीच माझी एंट्री एक मोठी असते. बाकी मग माझी गाव टू गावचीच एंट्री जास्त करतो. सुमितदा सांगतो आपण गाव टू गावलाच खेळायचा. टीम टू टीम आणि गाव टू गाव. त्याचा एकच प्रश्न बरं. असतो, आयपीएल ला नको. का आयपीएल मुळे 7 जणांचा गेम दिसून येत नाही. 4 जण बरोबर. बाहेर बसतात, परत ते 7 जणांचा गेम येत नाही. कारण आयपीएल वाले खेळून जातात, ते त्यांची सिरीज बिरीज सगळं घेऊन जातात. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे एकविराने तर प्राधान्य गाव टू गावला आणि टीम टू टीमला जास्त दिलंय. बरोबर, चांगलं आहे. हीच गोष्ट चांगली आहे. कारण 7 जण मिळून त्या 14 जणांना सपोर्ट करतात म्हणून तो तिथे नंबर येतो. हो, नंबर येतो. पण हे ते बोला. आपल्या प्लेअर लोकांना मग जास्त हे देत नाहीत, ते प्राधान्यच नसतं त्यांच्यामध्ये. तेच बॉलिंग टाकतात, तेच बॅटिंग करतात. माझ्यावर तर झालेलं आहे असंच. नंबर 1 सेट मारला होता. बाबा आपल्या प्लेअर लोकांना दाखवता गेम मोठ्या टुर्नामेंटला दाखवता येत नाही मग. खरी गोष्ट. बरोबर. माझा तोच प्रश्न आहे की अलिबाग क्रिकेटमध्ये एखादा संघ मालक 50,000 रुपये पण त्या प्लेअरला देतो जे बाहेरून आणतात, पण आपल्यातले लोकल खेळाडूंना 2,000 रुपये पण देत नाही. द्यायला रडारडी तू होते. काय सांगशील त्याबद्दल? तू काय सांगशील? तू पण एक संघ मालक आहेस, तू काय सांगशील काय झालं पाहिजे? पण अलिबागचे खेळाडू आपले पैसे नाही घेत. जे बाहेरचे खेळाडू घेतात, पण अलिबागची पोरं पहिले असे डायरेक्ट मागत नाहीत. कोणी असो, सुमित असो, मोन्या असो, जाम असे जण, पिंट्यात आहे. आणि पैसे आपले प्लेअर लोक नाही मागत. ते प्लेअर लोक मुंबईचे कसे असते, डायरेक्टच बोलतात. मॅनेजर लोक असतात त्यांचे, ते डायरेक्टच बोलतात. पण बरोबर. आपले अलिबागचे असे तरी प्लेअर नाहीत, ते पैसे नाही मागत. अलिबागमध्ये टुर्नामेंट असले तरी, आयकॉनचे असो. पण बरोबर. आपलं पण कर्तव्य, आपण त्यांना जर बोलवलं तर आपण त्यांना देणं कर्तव्य आहे. तर आपण जर तेच त्या मला गोष्टीला ऐकायचं होतं. पुढच्या प्लेयर लोकांना जर आपण पैसे देतो, मुंबईवाल्यांना, पुण्यावाल्यांना, पनवेलवाल्यांना, उरणवाल्यांना, मग ते आपल्या पोरांना आपण पैसे देणं कर्तव्य आहे. मग ते किती पण असो, 2 असो, 5 असो, पण ते देणं कर्तव्य आहे. तेच माझं पण म्हणणं आहे की आपल्यातल्या खेळाडूंना जरी 2,000 दिले ना तरी पण ते पण तेवढाच गेम दाखवतात जेवढे बाहेरचे खेळाडू शंभर आणतात. टक्के बरोबर बोललास. ते कारण 100% देतात आपल्या ना. हा आपल्यातल्या खेळाडूंना जर उभारी द्यायची असेल तर त्यांना पण असंच स्पॉन्सर झालं पाहिजे. झालं पाहिजे. त्यावेळेच वरती आपले खेळाडू वरती जातील. कारण मोन्या असू दे किंवा माट्या असू दे, हे ऑलरेडी नाव गाजलेले आहेत आणि असे अनेक खेळाडू आपल्यातले आहेत की ते अजून बाहेर अजून जायचे आहेत. पुढे जातील बाहेर 100%. अलिबाग क्रिकेट मोठं आहे आपलं. तेच मी तुला प्रश्न विचारतो की तू या संघांव्यतिरिक्त आणखीन एखादा संघ, एक मध्ये झालेलं इंटरव्ह्यू त्यात सांगितलेलं दिगंबर राजांनी की 11 खेळाडू
अलिबागचे जेव्हा बाहेर दिसतील तेव्हा अलिबागचं क्रिकेट पुढे जाईल. आजपर्यंत तालुक तालुक्याला आजपर्यंत तालुक्याला आपली टीम अशी जात नाही की 11 खेळाडू समजा पूर्ण अलिबाग तालुक्यात कमीत कमी एंट्री असतात, जास्त कुठे एंट्री नसते. तुला असं वाटतंय का की कोणतरी असं स्पॉन्सर व्हावं की प्रत्येक ठिकाणी, मुंबई ठिकाणी असू दे, पुणे ठिकाणी एक तरी एंट्री अलिबाग तालुक्यातल्या खेळाडूंची व्हायला पाहिजे? 100% व्हायला पाहिजे, कारण क्रिकेटमध्ये पण राजकारण नाही पाहिजे. मग या स्पॉन्सरची एंट्री मी खेळणार नाही, ह्याची मी खेळणार नाही, हे नाही व्हायला पाहिजे. एक 11 खेळाडू आहेत, आपण 15 तर 12 तर स्कॉड नेतो. 12 तर बरोबर. माट्या असो, सुमित असो, मोन्या असो, परत सुमित भगत आहे, आपला पिंट्याद आहे, प्रसाद आहे. ते चांगले खेळाडू आहेत आपल्या इथं. आदिल आहे, नागेश, आता नागेश पण 360 डिग्री आहे. त्यांना पण अरे तुम्ही चान्स द्यायला पाहिजे. नवीन नवीन पोरं आहेत, त्यांना पण चान्स द्यायला पाहिजे. पण स्पॉन्सर भेटतात असे, पण एक आपलं कसं होतं, तू नको मी नको ह्याच्यामध्ये आपली टीम पुढे जात नाही, असं आहे. बरोबर. स्पॉन्सर जाता, अमित दादा पण एंट्री करायचा, अमित दा करायचा, परत आपले सुमितचे काका करायचे एंट्री. सुमितच्या काकाने त्याला नंबर मारलेला आहे, त्याच्यानंतर ते एंट्री नाही झाल्या. बरोबर. अलिबागची टीम तालुक्याला आपली बेस्ट आहे. आता 40+ बघ, हो, खरी गोष्ट आहे. राकेश दादा एंट्री करतो. 40+ वन साइड आपली टीम आहे त्या साईडला. महाराष्ट्रात वन साइड टीम आहे आपली. तसे अलिबाग आपले माट्या सगळे सगळे पोरं चांगले आहेत. आपल्या पोरांनी पण ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे स्पॉन्सर लोकांना पण, मग तेव्हा ते पुढे जाणार खरी ना. गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. तोच माझा प्रश्न आहे की भविष्यात गोलू एंट्री करेल का? कारण शंभर तुझ्याकडे टक्के पण तसंच तसंच बघितलं जाते. कारण सध्या तसं बोललास तर राकेश चव्हाण यांनी एंट्री 40+च्या सगळीकडे एंट्री त्यांच्या, किंवा प्रशांत शेठ असू दे किंवा महेंद्र झा असू दे, एबी केल्यात ग्रुप तर एंट्र्या. पहिली चालू असायचे. हा. पण आता क्रिकेट आपलं मागे राहतं याचं कारण बाहेर आपले खेळाडू दिसत नाही म्हणून. भविष्यात बोलतात तुम्ही भविष्यात तुम्ही एक हे घेतलं पाहिजे की पुढले हे जे नवीन नवीन खेळाडू त्यांना तरी घेऊन बाहेर खेळायला गेलं पाहिजे. आज कसं आहे, पण आपल्या इथे कसे ते सुपर एटच्या लॉसनी सगळा प्रॉब्लेम होतो. बाहेर ठिकाणी जायचं तर सगळं आपल्या तर लॉस ऍडजस्ट करणं, कारण ही टीम बोलते मला हा दिवस पाहिजे, तो दिवस पाहिजे, मग सुपर एटला दिवस भेटायला पाहिजे. पण 100% आपण मी एंट्री करू शकतो तालुक्याला पण, नवीन नवीन चान्स देऊन. बरोबर. पुढला प्रश्न माझा हा आहे की जसं आपण नंबर मारल्यानंतर खेळाडूंना एक विशिष्ट वेगवेगळी अमाऊंट दिली जाते. वेगवेगळी अमाऊंट देतात की कॅटेगरीनुसार अमाऊंट दिली जाते, असं पण बोलायला हरकत नाही. पण हे हम्म. माझ्या मते चुकीचं आहे. कारण 11 खेळाडू जेव्हा खेळतात तेव्हा त्यांना बक्षीस भेटलं जाते. तू काय सांगशील त्याबद्दल की आता सगळ्यांना सेम अमाऊंट दिली पाहिजे की? 100% सगळ्यांना सेम. आता एकविरामध्ये तर असं आहे, सगळ्यांना सेम आहे. म्हणजे एक दिवस कोण नसेल तर ऍडजस्ट करतात. तरी माझ्या मते मी एवढ्या एंट्र्या केल्यात एकविराच्या, पण त्याच्यामध्ये सेम अमाऊंट आहे. सुमितने मेडनवर टाको की आदिलने 6 सिक्स मारो किंवा 2 सिक्स मारो, कोणी पण मॅच खेळू, पण त्यांना सेम आहे माझ्या ह्याच्यामध्ये बरोबर. तरी. पण सगळ्यांना सेमच द्यायला पाहिजे, कारण 11 जणांची मेहनत असते. 12वा नाव सांगायला पण मेहनत असते, कारण 12ची कधी कधी पेनल्टी पण भेटते. खरी गोष्ट आहे. कारण बाहेर ठिकाणी अशी घटना घडलेली आहे, 12 शूजनं आपला वेगळा पोरगा आला, त्याला पेनल्टी पण भेटलेली आहे टीमला. बरोबर. असं आहे, सगळ्यांना सेम वाटत द्यायला पाहिजे. तेच आहे की कारण 11 जण मिळून खेळतात ना. 11 जणांना तुम्ही 100% सेम दिल्यानंतर त्याला पण बरं वाटतं की चल मी काही जरी नसलं गेलं तरी पण वाटत सेम मला सेम असं. वाटत द्यायलाच पाहिजे. माझा पुढला प्रश्न तुला असा आहे की गोलू फक्त बरचे पैसे घेतो की एंट्री घेतो? एंट्री म्हणजे घेतो. एखादी एंट्री. हा. कारण एखादा समजा 15,000 रुपये भरले आणि 1.5 लाख रुपये बक्षीस आहे, तर हम्म. फक्त गोलू 15,000 रुपयेच घेतो की बाकी पण घेतो? 15,000 एंट्रीज घेतो फक्त, आणि ट्रॉफी असते. आणि बाहेर काय असेल ते ते खर्च मला देतात माझा. म्हणजे बाहेर पेन साईडला आपण मी गेलो टीम घेऊन का, ते मला स्वतः खर्च काढून देतात. आणि पैसे वाटायला पण माझ्याकडेच असतात त्यांचे. बरं. तेच तर आहे. कारण कसं आहे, एखादा संघ मालक तर त्यांची मेहनत पूर्णपणे. आहे, त्यांची बरोबर. मेहनत आहे, दिवस दिवस ते मोडून, रात्री पण मोडून येत, नाईट बीटला येतात. त्यांची पण मेहनत आहे, आणि आपलं ते नाव करतात. त्यांच्यामुळे आपलं पण नाव होते स्पॉन्सर लोकांचं. आता आपल्याला कोण असं विचारणार नाही.
आता बाहेर गेलो तर माझं नाव झालेलं आहे, पण क्रिकेटमुळे नाव झालंय. माझा पुढला प्रश्न तुला तो हाच आहे की एखादा संघ मालक खेळाडूंमध्ये राजकारण निर्माण करतो का? नाही करत असं. तुला काय कोणामध्ये वाटतं? म्हणजे भेदभाव तर नाही. हा, म्हणजे माझ्या अशा कानावर आलेल्या आहेत गोष्टी की अनेक संघ यामुळे तुटले जातात. म्हणजे चांगले चांगले स्पॉन्सर असतात, पण स्पॉन्सर त्यात खेळाडूंमध्ये राजकारण निर्माण करून त्यांना वेगवेगळे करतात. मग तू काय सांगशील त्याबद्दल? तर ते राजकारण नाही करायला पाहिजे, केलं असलं तरी कोणी. चांगलं आपली एक टीम सांभाळून ठेवायला पाहिजे. नाही ते 11 जण गेला तरी टीम तयार नाही होणार. बरोबर. असं मला हा नको, मला तो नको, ते 11 जणांना जमा करून टीम तयार होणार. ते राजकारण नाही करायला पाहिजे. खरी गोष्ट. आजपर्यंत गोलूने सर्वात मोठ्या खेळाडूला म्हणजे सर्वात मोठ्या खेळाडूला किती पैसे पे केलेले आजपर्यंत? मोठी सर्वात अमाऊंट असं काय नाही, तर 10-15. कारण ते पण आजकाल कसं झालंय, खानावर टुर्नामेंटला. मी कारण आयकॉनला एंट्री आजकाल जास्त करतच नाही अनिकेत. हा बरोबर आहे. पहिले ते एक गाव टू चांगलं गावला झालं. प्राधान्य, ग्रामीणला पहिलं प्राधान्य देतो. मागाशी पण मी तेच बोललो तुला की हेच चांगली गोष्ट आहे की तू ग्रामीण संघानच घेऊन पुढे जातोस. कुठले बाहेरचे खेळाडू पण आपण आपली आवड असते जास्तीत जास्त मोठे मोठे प्लेअर आपल्या टीम मध्ये खेळावे. कारण आपण बघतो अलिबाग मध्ये पण सर्वात मोठे मोठे जे खेळाडू आजपर्यंत अलिबाग कधी पाहिलं पण नसेल ते खेळाडू आज अलिबाग मध्ये येऊन खेळून गेले. अलिबाग मध्ये आलं तर उरणचे पण किती खेळाडू इथे म्हणून येतात. हा, म्हणून तुला काय प्रश्न केला की सर्वात जास्त अमाऊंट कसं ते जास्त पैसे मागतात की एखादी एक टुर्नामेंट खेळण्याचे ते जास्त पैसे मागतात. म्हणून तुला विचारलं की आजपर्यंत तू कुठल्या खेळाडूला सर्वात जास्त पे केलेलं आहे? खेळाडूला काही 10 जास्तीत जास्त 15,000 रुपये. बरं. आजपर्यंत असं झालंय का की कुठल्या खेळाडूने पैसे घेतलेत आणि तो मॅचला आलाच नाही? खानावर टुर्नामेंटला झालेलं आहे. ऐकायला आवडेल दुसरे स्टोरी काय आहे. नाव न घेता सांगितलेस तरी झालं. नाही, ऍडव्हान्स पण दिला होता आणि येतो येतो बोला निघालोय. माझी मॅच होती तिसरी. तिसरी मॅच पण मी तिथे विनंती करून पण मला कमिटीचा पण सपोर्ट होता. कमिटी पण माझं ऐकलं. कमिटीने मॅच पुढे ढकलली तरी तो मी बोलते पनवेलला आलोय. आणि तो बरोबर. लाईव्ह मध्ये मला नंतर पनवेलला खेळताना दिसतोय. असं मग ते फसवाफसवी नाही पाहिजे क्रिकेटमध्ये. मी एक 3 आयकॉन घेऊन खेळलो. एक आयकॉन तो पण ऑलराऊंडर आयकॉन आहे, असं पण नाही. चांगला आयकॉन टचला होता, त्याला ऍडव्हान्स देऊन बरोबर. पण. आणि असं पण नाही दोघांसोबत त्याने ऍडव्हान्स घेतला होता, पण एका मित्राने माघार घेतली माझ्या. जाऊ दे तुझ्यात खेळू दे, तो माझ्यात पण ना आला. त्याच्यासाठी पण मी त्यासमोर जरासं वादावाद झाली. ते पण मित्रांमध्ये सॉल्व्ह झालं. तो आलाच नाही. बरोबर. येतोय म्हणजे येतोय निघालोय निघालोय बोललाय. ते आपण विश्वास ठेवतो प्लेअर लोकांवर बाहेरच्या. आणि असं पण आहे बरोबर. त्यांच्याच प्लेअर सोबत तो बोललाय मी निघालोय म्हणून, आणि तो येतच नाही. तो जेव्हा बरोबर. पनवेलला मला एकदा सांगतो अरे तुझा आयकॉन पनवेलला लाईव्ह ग्रामीण खेळतोय त्यांच्या इथे जाऊन, चुकीचं आहे ना. बरोबर. त्याला अलिबागमध्ये तर मी खरी बंदीच गोष्ट. घातली. मी तर त्याला अलिबागमध्ये खेळूनच नाही दिलं आता तरी. आता एवढ्या ओपनची शिवरात्रीची पण टुर्नामेंट झाली पण नाही, आमचा किरण दादा खेळून नाही देणार. खरी गोष्ट. असंच नाही केलं पाहिजे की एखादा संघ मालक आपले स्पॉन्सर खिशातील लोक पैसे तुम्हाला एवढे. पैसे देतात ना त्या गोष्टीला. तुमचा गेम आहे, तुम्ही पैसे घेता, तुम्ही शब्द दिला ते यायला पाहिजे. बरोबर. खरी गोष्ट. तुमच्या नाहीतर तुम्ही अडचण असेल, पहिलेच नाही प्रॉब्लेम म्हणून असेल तर ठीक आहे. सांगितलं. हा नाही बोलायचं. दुसरा पण प्लेअर लोक असतात. बरोबर. आज संध्याकाळी तो बोलला असं मी येत नाही, तर मला परिचय पण बोलला मी तुला आयकॉन देतो दुसरा. खरी गोष्ट. परिचयच मला आयकॉन देतो ना. ते 4 आयकॉन जे येतात ते परिचयामुळे येतात. बरोबर. खरी गोष्ट. म्हणूनच हा प्रश्न केला की बरेच स्पॉन्सरना असं फसवलं जातं की येतो येतो निघालोय बसलोय पण येत नाही. आणि त्याने आमची पण एक एंट्री झाली होती टुर्नामेंट अशीच. हरतो ना आपण, मोठे टुर्नामेंट हरतो. खरीच गोष्ट आहे जी आम्ही फकीरपाड्याच्या टुर्नामेंटला, तुला माहिती असेल तो गोविंदा म्हणून एक कोलगावचा आहे, त्याला हा, पूर्ण टीम येणार होती पुण्यावरून आणि ती टीम आली ओके. नाही.
आणि त्यावेळेला आम्ही सध्या म्हणजे ग्रामीणला आमचे जाम नंबर येत होते इकडे, आणि आम्ही असं ओपनला तुम्ही तेव्हा तिथं ओपन हा तेव्हा रायगड प्रीमियर लीगचे सगळे खेळाडू होते अलिबाग तालुक्यातले, आणि आम्ही त्यांना तुम्ही तिथं ओपन हरवलेलं कारलेवाल्याने हरवलं होतं, बरोबर आहे. फकीर पाड्याला. ती मॅच बघितली आहे, ती बघितलेली मॅच आहे ती. त्यांनी आम्हाला आयत्यावर फोन केला आमच्यातल्या एका फॉरवर्डला, त्यांनी तो डायरेक्ट आम्ही तिथे गेलो, आणि मग ते पूर्ण आपल्या अलिबाग तालुक्यातले सगळे दिग्गज खेळाडू होते, आणि आम्ही त्यांना हरवलं होतं. मला वाटतं असं पण एक माट्याने चांगली किस्सा आहे. बॉलिंग टाकली होती तेव्हा, हा तुमच्या माट्याने. असा पण एक, हा बरोबर, असा एक किस्सा आहे. म्हणून स्पॉन्सरने पण नेहमी कसं आहे, आपण आपले पैसे लावतो आणि समोरचा खेळाडूंनी पण ते रिस्पेक्ट केला पाहिजे की आपल्याला बोलवतात म्हणून आपण गेलंच पाहिजे, नाहीतर असं फसवून पूर्ण टुर्नामेंट मग आदल्या दिवशी पण तुम्ही नाही बोलायला पाहिजे, नाही येत आम्ही, आता प्रॉब्लेम आहे काहीतरी, दुसरीकडे जायचं सांगू शकता, पण तो ऐन टायमाला मग प्लेअर नाही भेटत. खरी गोष्ट आहे. त्या टायमाला असे अलिबागचे 2-3 प्लेअर असे रिकामेच होते, त्यांना पण बोलू शकलो असतं, पण रात्री 12-12:30 वाजलेले. बरोबर त्यावेळी त्यांनी मेसेज टाकला सॉरी म्हणून, मी येत नाही, मग ते चुकीचं आहे. त्याला मी लाईव्ह व्हिडिओ पाठवली, हो तू खेळतेस ग्राउंडवर. बरोबर खरी गोष्ट आहे. पुढला प्रश्न हा आहे की गोलू आणि इतर संघ मालक यांच्यात कॉम्पिटिशन आहे का? नाही, ते सगळे मोठे संघ मला काहीतरी, छोटा आहे फक्त, टीम मोठी आहे, मी छोटा, आपण जे काय साध्यामध्ये चालतं. कसं आहे, स्पर्धा कारण करून काय होणार आहे, संघ मालक मध्ये स्पर्धा होऊन नाही होऊ शकत. त्याने काय होईल, समजा संघ मालकांमध्ये जर स्पर्धा लागली तर काय होऊ शकतं? साखर बेस्ट आहे. खरी गोष्ट आहे, कारण सगळ्यात जास्त पैसा तिथूनच येतो. काय सांगशील त्या संघ मालकाबद्दल, काय सांगशील, तू एक संघ मालक आहे त्यांच्याबद्दल काय सांगशील? आणि ते मोठे संघ मालक आहेत, फुल्या दादा पण असो, जाम तिघ चौघाचे स्पॉन्सर आहे साखरमध्ये, कारण त्यांनी आजपर्यंत चांगले ते अलिबाग बाहेर मध्ये बाहेरचे बरेच, प्लेअर पण बरेच फायनल मारले आहेत, पीएनपी पण, आता आपले ग्रामीण हे सगळे मारले त्यांनी फायनल, ओपनचे पण मारले, बागदांडल मागचे ओपन 2 वर्ष आधी ओपन झाले होते ना, त्याचे पण त्यांनी फायनल, कृष्णा सातपुते सर आलेले, लांब जण होते, सुमित दादा होता, सुमित डेकले होते, प्रथमेश ठाकरे, चांगले मोठे मोठे आयकॉन, ते आपल्या अलिबाग तालुक्यात ते मोठे आयकॉन आणणारे साखरच आहे. खरी गोष्ट आहे. आणि एक परेश दादा त्याची साईड बनवून आणतो, आता बोंडनी पण फॉर्मला आलेली आहे, परेश दादा त्यांना साईड देतं, सगळे आयकॉन पण एक परेश दादाला विचारूनच येतात, बरोबर नौकरचा परेश दादा, त्याच्याशिवाय ते अलिबाग मध्ये येत नाही जास्त करून तरी, खरी गोष्ट आहे. म्हणजे त्याचे शब्द असतात, त्या शब्दाला ते पण मान ठेवतात त्याच्या. बरोबर, शब्दाला किंमत असणंच महत्वाचं आहे आत्ताच्या कंडिशनला, कारण तर मी शब्द मी दिल्यानंतर. पहिली आयपीएल ला फायनल मारली होती खानावला, तर मी ऍडव्हान्स पण नव्हता दिला होता चारही आयकॉनला, परेश दादा बोलला आपले आयकॉन येणार, तर सुमित डेकले, प्रथमेश ठाकरे, हे चारही आयकॉन त्या न पैसे देता पहिले आले होते, मी फायनल मारल्यानंतर मी त्यांना पैसे दिले, बरोबर असं शब्दाला हे आहे त्याच्या. खरी गोष्ट आहे. माझा पुढला प्रश्न आहे की गोलू, या ज्या आता लीग मॅच आपल्या चालू आहेत, यात मला तुझी एंट्री म्हणजे तसं बोललंस तर एंट्री दिसत नाही का, कारण काय? लीग मॅचला त्रिश्राव्य 11 असते वर्सोली, ती आमचीच टीम आहे, 4-5 जण आम्ही मित्र, 6 जण, तर हा आम्ही हा एकत्र पैसे काढून एंट्री करतो, आम्ही चॅम्पियन आहे, चॅम्पियन ट्रॉफी झाली ती, सुमित पत्रे कॅप्टन होता, ती पहिलं बरोबर, चॅम्पियन अलिबाग ट्रॉफी चॅम्पियन. त्रिश्राव्य, हा अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी प्रशांत सरांची, बरोबर तर चॅम्पियन पहिले आम्ही झालो होतो. एपीएल ला पण दोन 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 2 वर्ष एंट्र्या होत्या, त्यात पण क्वालिफायला हरलो होतो. 2 मुलींच्या नावाने एंट्री असतात, त्रिशा आणि श्राव्या, मित्रांचे 2 पोरी आहेत, माझी एक मुलगी आणि चेतन गडाची एक मुलगी, बरोबर ते आम्ही जॉईंट नाव टाकून एंट्री करतो, आणि आमचा कॅप्टन सुमित दादा असतो. बरोबर. पुढला प्रश्न आहे की या 4 लीग पैकी तुला आवडणारी लीग काय आहे आणि कुठली आहे, आणि याच्यात काय तुला म्हणजे वेगळे पण वाटतं त्या लीग मधले, चारही लीग बद्दल, कारण एपीएल एक स्पॉन्सर आहेस, त्यामुळे कसं स्पॉन्सरला कसं आहे, रात्री उशिराने सुरू झाले सामने तरी पण प्रॉब्लेम असतं, किंवा निर्णय चुकीचा झाला तरी पण प्रॉब्लेम. तुला काय वाटतं चारही लीग बद्दल काय सांगशील? एपीएल अलिबाग मध्ये टॉपची आहे, सर्वात टॉप एपीएल आहे, नंतर दमदार आमदार, पीएनपी आणि मग सरांची प्रशांत दादाची. बरं,
काय वेगळेपण आहे चारही टुर्नामेंट मध्ये? छोटम सर बेस्टच आहेत. शिस्त, मेन म्हणजे शिस्त किती महत्वाची आहे त्याबद्दल काय सांगतो? छोटमचे म्हणजे संध्याकाळी 6-6:30 जे चालू होतं ते डायरेक्ट मला वाटतं सकाळी जातात. ते ग्राउंडवरच उभे असतात. सगळं बघणं बरोबर आयोजन, त्यांचं आयोजन बेस्ट असतं. बरोबर. कोणावरती असं सोडून अवलंबून नाहीत म्हणजे ते डायरेक्ट जातील घरी असं नाही, पण ते लास्ट पर्यंत असतात. त्यांची कुठली पण टुर्नामेंट असो, IPL असो, कबड्डी असो, सगळ्या टुर्नामेंट थांबणारच थांबणार. खरी गोष्ट. फक्त राजकारणाने एंट्री भेटत नाहीत, काय काय असतात. आता एवढ्या एंट्री करतो पण APL ची एंट्री कमी भेटते. 2 वर्षच तोच भेटली. प्रश्न तोच प्रश्न आहे माझा, की क्रिकेटमध्ये राजकारणाचा सर्वात जास्त आता प्रभाव पडताना आपण जास्त बघतोय. अभाव आहे. काय सांगशील तू राजकारणाने त्याबद्दल? एंट्री जास्त असतात. राजकारणाने एंट्री जास्त देतात. ते 4 टुर्नामेंट असो, म्हणजे कुठली अशी आहे जे असो लीग मॅचला. नवीन पाहुणे पिंट्या दाला पण एंट्री भेटत नाही. कुबेर 11. बरोबर. तो तर मी तर नवीनच आहे, तो तर जुना स्पॉन्सर आहे. खरी असे गोष्ट. किती स्पॉन्सर जुने आहेत, त्यांना एंट्री भेटण्याची इच्छा असते. प्रसाद पिळणकरची इच्छा असते, पण त्यांना एंट्री भेटतच नाहीत. कुठली पण लीगला असो, 4ही लीगला बरोबर. स्पॉन्सरला पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे. म्हणजे राजकारणांपेक्षा स्पॉन्सरला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे असं तुझं म्हणणं? दिलं पाहिजे एक वाटतं असं. आपल्या जिथे एंट्री असायला पाहिजे. बरोबर. कारण आपण बाहेर बाकी वेळेला आपल्या सगळीकडे एंट्री असतात आणि अशी लीग सर्वात मोठ्या असतात आणि तिथे एंट्री नाही बोलल्यावर मनाला कुठेतरी हा खंत मग ते वाटतं. खंत वाटते. पण आपले प्लेअर दिसतात आपल्याला, ते पण चांगलं वाटतं. नावगावाचे वर्सोली असेल, थर्ड असेल, माझे प्लेअर दिसतात, मी त्यात खुश मानतो. बरोबर. तुला पुढला प्रश्न आहे की जर अलिबाग मधले 11 तुला घेऊन जायचे बाहेर, म्हणजे तुझा तुझा संघ पूर्ण अलिबाग तालुक्यातला, तर कुठला असेल? कोण कोण खेळाडू असतील? सुमित पत्रे असेल बॉलिंगला, मोने ऑलराऊंडर आहे. आदिल असेल, नागेश असेल, सुमित भगत, पिंट्या दादा म्हणजे आपला प्रफुल्ल दादा. त्यानंतर करण आपला नवीन झालाय, तो आता एक ऑलराऊंडर आहे चांगला लोकवड्याचा. बरोबर. तो एक आहे. पिंट्या परत आपला दिगोडीचा आहे. बरोबर. सागर. चांगले ऑलराऊंडर आहेत. विराटचे प्लेअर पण चांगले आहेत. पंकज जाधव तर आहे, पण तो बाहेर पाहिजे असं. प्लेअर लोक त्यांना बॉल सगळं तिकडचं माहित आहे त्याला. खरी गोष्ट आहे. त्याला नेत नाहीत, पण तो तो पाहिजे पण बाहेर, कारण की अलिबाग तालुक्याच्या बाहेर तो पाहिजे. ते पंकज जाधवला आता तू डायरेक्ट बोललास की नेत नाही, पण तू काय सांगशील पंकज जाधव बद्दल? कारण पंकज जाधव मुलंच अलिबागचं नाव आहे हे बोलायला हरकत नाही. अलिबागचे काय 7 समुद्र त्याने नाव केलेलं आहे ना. आता जास्त प्रमाणात त्याला ड्रॉप केलं जातंय प्लेअर असं लोकांमध्ये बोल. राजकारण नाही पाहिजे. पूर्णपणे खुलेआम सांगितलं तर बरं होईल. कारण नाही नाही, असं काय नाही. कसं आहे प्रत्येक स्पॉन्सरला माहिती असतं काय काय कुठले खेळाडू काय करतात. आणि कारण त्यांच्यामध्ये काहीच ना काहीतरी असणार. ह्याला हा नको तो नको. पण आता नवीन बरोबर नवीन प्लेअर आहे. आर्यन पण आता नवीन बॉलर झालाय, चांगले बॉलर आहेत. बॅटिंगला आहेत. मोन्या पण चांगला ऑलराऊंडर झालाय. मोन्या बरोबर. पण आता बाहेर बाहेर चांगल्या ठिकाणी जातो. खरी गोष्ट. आता जातील अलिबागवाले सगळे एकत्र करून जातील. तू घेऊन जावंस अशी आमची अलिबागकरांची इच्छा आहे. 100%. कारण एक नेक्स्ट टाइम मला 100% एंट्री असेल अलिबाग तालुक्याची. अलिबागचं क्रिकेट तुला काय वाटतंय सर्वात म्हणजे महाग आहे बाहेरच्या क्रिकेटपेक्षा? काय कारण असेल? मागं म्हणजे आता कसं झालंय, सुपर एटमुळे सगळं माघार व्हायला लागलंय. एक तिकडचा लॉस तिकडे पूर्ण होऊन जातो. चान्स नाही भेटत इकडच्या पण टीमला. एकत्र खेळले सगळे ह्याच्यामध्ये, तर ते पण पोरं आपण घेऊन बाहेर जाऊ शकतो सगळे. तिकडची बरोबर. पोरं बघ सगळे 3-3 एका दिवशी एका लॉसला 3-3 वेळा खेळतात ते. ओपन असो, त्यांचा ग्रामीण असो, तालुका असो, त्याच्यामुळे बरोबर. खेळतात. मग तिकडे असं गट बीट ना, आपल्या इथे गट बीट, टीम टू टीम, हे लॉस जाम चालू आहे. प्लेअर तयार व्हायचं असेल तर मग सुपर एटच्या पोरांसोबत पण खेळायला लागेल. सुपर एट काय पोरं काय एवढे काय हे नाहीत. त्यांच्या हातात पण बॅट असते, तुमच्याकडून बॉल आहे, यांच्याकडे पण बॅट आहे. तो बरोबर. क्रिकेट आहे, हार जीत आहे, कोण ना कोणतरी जिंकणारच आहे. एक दिवस आम्ही जिंकू, एक दिवस तुम्ही पण जिंकणारच आहे. आम्ही 5 मॅच जिंकू, तुम्ही 2 मॅच तर हरवणारच आहे ना. खरी गोष्ट. असं आहे ना. पण आता हे आम्ही पण बाहेर सुपर जातो तर आम्ही
आम्ही पण बाहेर सुपर गेलो एट तर आम्ही मुळेच बोलत नाही. सगळ्यात जास्त वाट लागलेली आहे, असं बोलायला हरकत सुपर नाही. एटची मुळे अलिबागचं वाट लागलंय त्याच्यामुळे. सुपर एट बंद पण व्हायला पाहिजे. चालू आहे ठीक आहे. पण कसं चार मध्ये सोच, सुपर एटचं आता बोलायलाच नको, चारच झालेत, सुपर चारच झालेले आहेत. चार टीम आता वेगळ्याच असतात कोण ना कोणतरी. तर साई जिराड असो, मी नौकर, हाशिवरे, आमच्यात तर लढत चालूच असते. अलिबाग आता हे चार पाच टीम आता फक्त सुपर एट अशामध्ये राहिल्यात, मग त्याच्यामुळे एंट्र्या पण भेटत नाहीत. बरं. असं आहे. चार मध्ये आणि पण एकाच आठवड्यात. समोरचा संघ काय बोलणार, अरे चल नको लावू, अरे नवगाव नको लावू, अरे पण त्यांच्यासोबत खेळाल तेव्हा तर तुम्ही पुढे जाल. हा मग तेच आहे ना. पुढल्या त्याच्यामुळे तो पुढे जाणार नाही, तर मग अलिबाग क्रिकेट असंच राहते आपलं. मग आपल्याला बाहेर ना खेळाडू आणायला लागतात. मग आपले पुढे बरोबर. तयार तयार व्हायला पाहिजेत ना ह्याच्याने. खरी गोष्ट आहे. चांगले प्लेयर आहेत अलिबाग तालुक्यात, आपले प्लेयर चांगले आहेत. खारपाड्यामध्ये जामचं चांगले आहेत. मी बघतो, जातो ना मॅचच्या वेळी. चांगले चांगले प्लेयर आहेत. बरं. तर ते टॅलेंट तिथंच राहते, असं बोलायला त्याच्यामुळे हरकत नाही. बाहेर आणि पडायचं असेल तर मग एकत्र खेळायला लागेल. सगळ्या हा लॉस म्हणजे आपल्याला स्वीकारायला पाहिजे. 32 जणांच्या एकदम चिट्ट्या पाडायच्या, जी लागेल त्यांच्यासोबत लागेल. चिट्ट्या पाडायच्या. आता पहिल्या पुढच्या वेळी काय करायचं, जे फायनलला असेल त्यांची पहिलीच मॅच खेळवायची. बरं. पहिलीच मॅच खेळवायची. खरी गोष्ट आहे. पुढच्या टुर्नामेंटला त्यांची पहिली मॅच खेळून टाकायची. जरा त्यांना पण वाटायला पाहिजे, खेळू दे ना. बरोबर. पुढला प्रश्न माझा हा आहे की बरेच कडून असं आलं की लीगला तेच प्लेअर खेळवतात. त्याच्यात असं होतं की कॅप्टनचे 4 प्लेअर, ओनरचे 4 प्लेअर, आणि असं म्हणजे असं मिळून आणि एखाद 2 प्लेअर बाहेरचे. असं असतं का तिथं, की जिथं बसल्यानंतर काय असं काय कॅप्टनला सांगितलं काय काय जातं की ठिकाणी असतं, पण सुमितला मी तर सांगतो, तू तुझे प्लेयर घे, तुला पाहिजे ते प्लेयर घे. कॅप्टन त्याची टीम ती निवडायला पाहिजे त्याने हक्काने. आता चॅम्पियनला पण त्यांनी स्वतःची टीम तयार केली होती, प्लेयर लोक अलिबाग तालुक्यातले घेऊन. बरोबर. काय काय ठिकाणी असं व्हायला नाही पाहिजे, माझेच प्लेयर हेच प्लेयर. स्पॉन्सरनी पण सांगायला नाही पाहिजे माझे चार घे. मग मग कॅप्टन लोक, काय काय कॅप्टन जण राहत नाहीत, चांगले चांगले प्लेयर मग कॅप्टन पण राहत नाहीत त्या कारणामुळे. बरोबर. तर असे किती खरी जण गोष्ट. आहेत, त्याच्या प्रॉब्लेम होतो. मग स्पॉन्सर लोकांना पण बोलतात काही जण, अरे काय तुम्ही हेच प्लेयर घेतलेत, मला नाही बरोबर. घेतलेत. मग ते लीगची एंट्री पण नकोशी वाटते कधी कधी. राग रुसवा जाम असतं. खरी गोष्ट. पुढला प्रश्न माझा हा आहे की मागे एक प्रश्न झाला होता, मी गेला होता की खेळाडू म्हणजे कॅप्टन राहण्यासाठी पैसे घेतात. तुझेतून घेत नसेल तर तुझे समजा सुमित पत्रे कॅप्टन असेल किंवा तुझ्या जवळचा दुसरा कुठला कॅप्टन असेल, पण बाकी खेळाडू तू जर पैसे देत असशील तर मी तुझा राहतो, किंवा तो दुसरा पण जर जास्त लीगला पैसे देतोय. लीगला लीगला चुकीचं आहे, पण नाही पैसे घ्यायला पाहिजेत. तर अलिबाग तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलिबाग ते टुर्नामेंट असतात त्या, काय काय जण बरोबर. घेतात, पण ते चुकीचं, मला तर चुकीचं वाटतं. ते चुकीची गोष्ट आहे ती. स्पॉन्सर लोक एंट्र्या पण टाकतात, 60-60 हजार रुपये एंट्री टाकतात, 70 तुमचा सगळा खर्च असतो. एका लीग मॅचला किती खर्च येऊ शकतो, हे तू काय सांगू शकतोस का? किती खर्च येतो? 50-60 हजार रुपये एंट्री असली तरी, आता नाही ती 4-5 नाईट हे होतात, त्याच्यामध्ये वरचे 15-20 हजार रुपये धरायचे खर्च. म्हणजे हे 80 नाही नव्वद बोललास 80 तर 1 लाख रुपये, तर 1 लाख रुपये पाहिजे. त्यातूनच तुम्हाला कॅप्टन राहण्यासाठी पण पैसे द्यायचे. वरती पहिले 2 सामन्यातच समजा लीग मधून बाहेर गेलेत तर मग. मग ते खराब. माझ्या मनाचं पैसे मग त्याला कॅप्टनच नाही ठेवायचा. स्पॉन्सर लोकांना पण ते समजायला पाहिजे, स्पॉन्सर लोक पण काय काय चुकतात. तुम्ही चांगल्या प्लेअर लोकांना मग पैसे द्यायला जाता, बरं. असं होतं. स्पॉन्सर लोकांची पण यात एक चुकी आहे, पैसे मागतात, तुम्ही देता त्यांना, मग बाकीचे मग प्रॉब्लेम होतो बाकीच्यांना पण. बरोबर. खरी गोष्ट आहे, कारण त्याने बाकी तुम्ही पण बारक्या, खेळाडू असा बारका कॅप्टन कोण ठरवलं त्याला मी पैसे द्याल नाही देणार. नाही देत. तेच मी असं पण आहे. बोलतो होतो आता की एखादा लोकल संघातला जर खेळाडू, आता सुपर एट आपले तर तसं बोललं ओपन क्रिकेट सारखं मानतो, सुपर एटचेच हो. कॅप्टन जास्त असतात. एखाद कुठल्या संघाचा कॅप्टन हा लोकल म्हणजे एकदम
लोकल लॉट मधला खेळणार असतो, मग त्याला तुम्ही पैसे देणार नाही, पण त्याला नाही नक्की नाही पैसे द्या जो सुपर एट मध्ये आहेत त्याला. चुकीचं आहे ते. बरं, आजपर्यंत सर्वात मोठी स्पर्धा जिथे खेळायला गेलायस तिथे हरल्यानंतर कधी असं वाटलं का की खूप असं भरून आलं की ही स्पर्धा मला जिंकायचीच होती, खेळाडूंमुळे आज एखाद्या खेळाडूंमुळे हारलो किंवा खेळाडूंमुळे हारलो, असं कधी दुःख झालेलं आहे का? असं दुःख नाही, क्रिकेटमध्ये हारजीत आहे रे दादा. हारजीत असल्यामुळे दुःख नाही. कधी 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 होतं आपण हारलोय, बाहेर गेलो का चांगल्या चांगल्या टीम सोबत हारलो तर काय वाटत नाही. लूज टीम सोबत हारलो तर मग जरासं दुःख जाम होता. कोणती अशी टुर्नामेंट आहे की जी खरोखर तुला पाहिजेच होती पण आपण हारलो? आवडीची एखादी टुर्नामेंट प्रत्येकाची असते की ही टुर्नामेंट माझी, मला जिंकायचीच आहे अशी. आलिशान चषक मी 2 वेळा 3 वेळा तिन्ही टुर्नामेंटला हारलो. आमचं नशीबच त्या ग्राउंडवर नाही. आम्हाला 6 बॉल 3, 6 बॉल 1 पण नाही झाले त्या ग्राउंडवर. पोरांनी पण जाम मेहनत घेतली, पण नशिबाची साथ नाही भेटत त्या ग्राउंडवर. मग नेक्स्ट टाइम आम्ही 100% नंबर मारून जाऊ तिथं. बरोबर. आणि हलक्या बॉलवर फरक पडतो नाईटला. जुन जुनं क्रिकेट जर तू बघितलं असशील तर खन्नाचे बॉल वापरत होते. खन्नाचे आताचे क्रिकेट हे फास्ट झालं, नेव्हियाचे बॉल वापरतात. न्यूयाचे एखादा बॉल. खेळाडू एखादा खेळाडू 1-2 टुर्नामेंट मध्ये चमकतो तर त्या खेळाडूला अभिमान येतो की असं वाटतं की मी संघाचा मेन आहे किंवा माझ्या मुलं संघ किंवा मला स्पॉन्सर स्वतःहून फोन करेल आणि बोलवेल. काय सांगशील त्या संघातील खेळाडूबद्दल किंवा त्या खेळाडूबद्दल, खेळाडूला काय सल्ला देशील एक स्पॉन्सर म्हणून? त्यांनी फोलची वाट नाही. स्वतःची टीम आहे, आपल्या गावाची टीम आहे, तर गावासाठी त्यांनी यायलाच पाहिजे. स्पॉन्सरची किंवा प्लेअर लोकांची पण त्यांनी वाट नाही बघायला पाहिजे. ग्रुप असतो, आपल्या ग्रुपला मेसेज टाकायचा, दादा मी आज अवेलेबल आहे, मी येणार. आणि गर्व केला तर मग तो क्रिकेट आहे. क्रिकेट कधी पण कोणाला पण खाली करत नाही, तुला माहित आहे. आणि अख्ख्या खाली बरोबर. क्रिकेट लोकांना माहित आहे ते. कधी स्टार बिघडू शकतात ते आपण सांगू पण शकत नाही. बरोबर. कारण आजकाल हे जास्त प्रमाणात चाललंय, कारण 1-2 रील्स आल्यानंतर त्याला लाईक भेटलंय काही. मागे गेल्या इंटरव्ह्यू मध्ये दिगंबर दादा सिक्सचे बोलला ते होता दोन की बॉल लाईव्ह. 2 6 मारले की 2 6 मारतात, बाकीचे बॉलचे व्हिडिओ टाकत नाहीत मध्ये. असं आहे ना, डॉट बॉल पण खेळलेले असतात. खरी गोष्ट आहे. पण आजकाल लाईव्ह मुळे जास्त झालंय सगळं. आपण का 2 6 मारायचे, मग आपल्याला आपण रील तयार करायची, असे झालंय. तुम्ही पण रील्स, त्याच्यात तो एक वाक्य बोलला होतं की रील्स स्पॉन्सर बोलतोय रील्स बघू दे याची, काय हा खेळलाय. आपण त्या फक्त 2 षटकारांचे रील्स बघतो, पूर्ण मॅच बघत नाही. बघत असं नाही. तुझ्या बाबतीत झालंय का आजपर्यंत की कुठला खेळाडू समजा आपण, तुला जरी एंट्री करायची असेल की तुझे तू आणखीन स्पॉन्सरचं धरू आपण की फक्त त्या 2 रील्स बघितल्या आणि त्याला आपण फोन करून बोलवतो आणि तो काहीच परफॉर्मन्स नस- नसतो, असं झालंय का? आज नावाचेच बोला, जास्त खेळाडू कसे नाव गाजलेले असतात, त्यांनाच स्पॉन्सर पहिले हे करतो. आजकाल कसे जुने खेळाडूंनाच पहिले प्राधान्य देणार, जे फॉर्मला आहेत. रील बघून तरी मला वाटत नाही कोण असं हे करत असं. स्पॉन्सर लोक पण त्याच्या नंबरचा विचार करणार. खरी असं गोष्ट आहे आहे. ना. कारण आजकाल त्या रील्सचाच जमाना आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की तुला असं वाटतंय का की अलिबागचं क्रिकेट हे लाईव्ह झाल्याशिवाय हा, अलिबागचे हे मेन. खेळाडूंना अलिबागच्या खेळाडूंना बाहेर प्राधान्य दिलं जाणार नाही, काय वाटतं तुला? कारण रायगड सारखी आपल्याला टीम जाते. टुर्नामेंट लाईव्ह व्हायला पाहिजे. माझा प्रश्न आहे की रायगड सारखी टीम मध्ये फक्त पेन, उरण आणि पनवेलचेच खेळाडू दिसतात, अलिबागचे खेळाडू दिसत नाही. पनवेल. त्याच काय सांगशील? आपले तर लाईव्ह नसल्यामुळे दिसत नाही. लाईव्ह हा 100 पाहिजे. खर्च काय काय खर्चांचा प्रॉब्लेम असतो, पण प्लेअर लोकांना लाईव्ह दिसले का पुढे मग आपल्या प्लेअर लोकांना ते बोलू शकतात बाहेर. पण लाईव्ह पाहिजे आपल्या इथे. 2 मोठ्या मोठ्या टुर्नामेंट लाईव्ह होतात, छोट्या काय होत नाहीत, त्यांचा इश्यू असतो. कारण बाहेर जर बघितलं तर सगळ्या टुर्नामेंट लाईव्हच असतात. त्यांच्या इथले प्लेयर चमकतात, याचं कारण एकच असतं की लाईव्ह मध्ये आपण पण इथून बघणार, अरे हा आज 9 चेंडूत 50 खेळला. पण त्यांना बोलवणार.
आणि मग आपण बोलवणार. पण आपल्यातला खेळाडू त्याच्यापेक्षा चांगला खेळत असला तरी पण पुढे जात नाही. रायगडमध्ये पण आपल्या इथले प्लेअर पाहिजे. तर मोन्या पण चांगला खेळतो. चान्स द्यायला कर्तव्य आहे. चान्स द्यायला पाहिजे. कारण रायगडची टीम आहे. रायगड 11 आहे ती. मोन्या असं सुमित पत्रे पण चांगली बॉलिंग टाकतो. सुमित भगत पण पहिला होता. चान्स नाही दिला रायगडवाल्याने. चान्स आपल्या प्लेअर लोकांना पण द्यायला पाहिजे. त्यांच्यातच ते प्लेअर तयार करतात, तिकडे नेतात. बरोबर, खरी गोष्ट. अलिबागच्या राजकारण्यांनी पण याबद्दल विचार केला पाहिजे की आपल्यातले क्रिकेटला लक्ष द्यायला आपल्याकडे पाहिजे. जास्त. हा, तसं बोललास तर क्रिकेटला आपल्याकडं सर्वात जास्त बघणारा म्हणजे बघितला जाणारा खेळ आहे. कारण जास्त करून आणि पब्लिक आपल्या ज्या क्रिकेटला लीग ह्या असते. सर्वात मोठ्या होतात. ते एवढ्या ह्याच्यामध्ये लीग कुठेच नसतील मला वाटतं एवढ्या. पण त्यात आपल्या इथं अलिबाग तालुक्यात होतात. 4 लीग ह्या सर्वात बरोबर, मोठ्या होतात. बरोबर. बसा बिसायला काय सांगशील सगळीकडे तू स्टेडियम. राजकारण्यांना जर सांगावंसं, एक स्पॉन्सर म्हणून राजकारण्यांना काय सांगावंसं वाटेल तुला की आपल्यातल्या खेळाडूंसाठी काय पाऊल उचलले गेले पाहिजे? आपल्या इथे एक स्टेडियम तरी तयार व्हायला पाहिजे. आता त्या साईडला स्टेडियम ते क्रिकेटसाठी एक आपल्याला एक स्टेडियम तयार व्हायला पाहिजे. तर आपले प्लेअर लोक पण तयार होतील. बरोबर, सगळे मिळून एकत्र एक क्रिकेटचं स्टेडियम तरी पोरांसाठी खेळण्यासाठी प्राधान्य चांगलं होईल बाहेर जाण्यासाठी. खरी गोष्ट. आता कोलगावला झालंय ते पण का तिथे मोठे लोक मोठे खेळाडू येणार तिकडे. आपल्या खेळाडूंना तिथे काही खेळायला भेटणार नाही. बरोबर, खरी गोष्ट आहे. पुढला प्रश्न आहे की गोलूला खेळ व्यतिरिक्त जर कुठला संघ स्पॉन्सर करायचा झाला तर कुठला करशील? जे पहिले झालेत ते सोडून. नाही, थळ सोडले तर मग बंद करेन मी. असं असं का, काय कारण? नाही, कारण असं काही नाही. सगळ्यांना मग तो कधी फिरता चषक सारखं होईल ते. लोक बरोबर, हसणार. खरी गोष्ट. असं हलने आहे. पण जिथे तुला हारलो तेवढीच तर साथ दिली आहे. साथ दिलेले आहे. पण हारलो तरी हारायला लागले तरी आपल्याला त्यांना साथ देणं कर्तव्य आहे. बरोबर, टीम सगळ्या मोठ्या आहेत. हा शिवरे आहे, नौकार आहे. पण एक टीम पाहिजे, एकच टीम आहे. आणि ते पण मला विचारतात, "अहो, आपलं तुझ्याच इंटर मी खेळणार." असं आहे. बरोबर. सारखं सारखं चेंज करणं पण आपलं पण पॉसिबल चुकीचं आहे ते. तोच प्रश्न आहे माझा की एखादा संघ जेव्हा फॉर्मला असतो तेव्हा त्याला बरेच स्पॉन्सर भेटतात, बरेच आणि जेव्हा स्पॉन्सर एखादा संघ डाऊन जातो तेव्हा त्याला कोणी विचारत नाही. तुझ्या बाबतीत असं कधी होऊ शकतं का की एखादा किंवा दुसऱ्या स्पॉन्सर साठी काय सांगशील? जर एखादा संघ डाऊन गेला पण अरे त्यांनी नंबर मारून दिले, त्यांना साथ तेवढी तरी द्यायला पाहिजे की जितकं त्यांनी साथ द्यायला आपल्याला पाहिजे. दिली. त्याने आपल्याला नंबर मारून दिले तर आपण त्यांना पण साथ देणं कर्तव्य आहे. आपल्यामुळे आपण आपलं नाव त्याने केलेलं आहे ना आधी. कधी ना कधीतरी बरोबर, वर्ष असं येतो तो खराब असतो. तर मागच्याच खरी वर्षी गोष्ट. आम्ही खूप टुर्नामेंट क्वालिफायला हारलो. बरोबर, लगातार आम्ही 13 टुर्नामेंट क्वालिफायला हारलोय बरोबर, एंडच्या वेळी. पण साथ देणं कर्तव्य आहे. खरी गोष्ट. कारण त्या संघाचा जसं बॉन्डिंग तयार होतं की आपली फॅमिली सारखं असतं संघ. जर समजा हारल्यानंतर आपण जर त्याची साथ सोडली तर तो संघ परत जर एकदा फॉर्मला आला तर आपल्याकडे बघू पण शकणार नाही. बघू पण नाही बघू शकत ते. ते कारण आपल्याला तुझं नाव विचारणारच जसं. नाहीत. हा, खरी गोष्ट आहे. कारण तुझं नाव त्यांनी पुढे नेलेलं असतं. तू जरी स्पॉन्सर अशा केलं तर तू नाव कुठल्याच दिलेलं. संघाला करशील. तू तिन्ही जरी संघांनी पण कुठल्याही नाव दिलं. संघाला म्हणजे स्पॉन्सर. अलिबाग तालुक्यात हा, नाव झालेलं आहे. हा, अलिबाग तालुक्याच्या बाहेर पण नाव आहे तुझं. त्याबद्दल प्रश्नच नाही. कारण हेल सारख्या संघ किंवा नवगाव सारखा संघ बाहेर बाहेर जिथं जिथं एंटर झालं तिथं तिथं नंबर शिवाय परत रिटर्न आलेत असं झालंय ना आजपर्यंत. नंबर मारलेले आहेत, हा दोन्ही इतिहास संघांनी आहे. मारलेले आहेत. पुढला प्रश्न असा आहे की एका दिवसात किती फायनल खेळलेला, म्हणजे नंबर 2 घेतलेले फायनल आहेत खेळलो सगळे. होतो. 2 कुठे खेळलो कुठे? फायनल एका दिवशी. एक वाडगावला खेळलो होतो आणि एक आपला इथे फकीरपाड्याच्या ग्राउंडवर खेळलो. एक गाव टू गावचे तोच खेळलो संघ. होतो वाडगावला. हा, मी खालचे प्लेअर पाठवले होते सगळे. आमचे सगळे मोठे छोटे असे प्लेअर आम्ही पाठवले होते.
आणि बाकी इकडे जे प्लेअर होते आपले टीम टू टीमचा नियम आहे आपला, तर टीम टू टीमला खेळायलाच पाहिजे कंपल्सरी. बरं. मग इकडे सगळे आपले नवीन खेळाडू होते गाव टू गाव आले, त्यांनी नंबर मारून दिला होता. आणि वाडगावला इच्छा होती नंबर मारायची, जाम टुर्नामेंट हरलो होतं, 7 वर्ष हरलो, म्हणजे 5-6 वर्ष हरलो, नंबरच नव्हता वाडगावला. ते पण एकविरा म्हणजे थळने इच्छा पूर्ण केली. बरं. अशा बऱ्याच तुझ्या इच्छा पूर्ण हो, बऱ्याच इंटऱ्या तुझ्या मोठ्या मोठ्या होऊ दे, असा सदिच्छा देतो. पुढला प्रश्न असा आहे की बाहेरचं क्रिकेट, जसं उरणला जाऊन तुम्ही नाईट टुर्नामेंट जिंकली होती एकविराने, तसं बोकड वेळा. बाहेरच्या क्रिकेटमध्ये आणि आपल्या क्रिकेटमध्ये काय फरक वाटते तुला? की बाहेरचं आपल्यातल्या क्रिकेटमध्ये, आत्ताच तुला आपल्यातलं क्रिकेट सांगतो की 12च्या नंतर सामने चालू होतात दिवसाचे, त्यानंतर कमी षटकांचे सामने होतात आणि त्यामुळं पाठच्या खेळाडूंना खेळायचा चान्स भेटत नाही, वरचेच फक्त खेळाडू खेळतात आणि तेच फक्त दिसतात. काय सांगशील टाइम बाहेरचं टू क्रिकेटमध्ये काय फरक आहे? बाहेर कसं झालं, पेन धरलंच ना तर सगळ्या मॅच टाइम टू टाइम होतात. पण त्यांना बोलू पण शकत नाही मला चौथी मॅच द्या, ते सांग तुम्हाला टाइमला यायचं तर ते एंट्री करू नका. असं आहे. आपल्या इथं कसं 1-2 वाजता मॅच चालू होतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम 2-2 आणि 3-3 ओव्हरच्या मॅच होतात. मग ते प्लेअर लोक मग दिसत नाहीत आपले, जे चांगले चांगले खालचे 5-6 नंबरला 4 नंबरला 6 चांगले मारणारे असतात, ते प्लेअर दिसत नाहीत. त्याच्यामुळे पण बरं. लवकर 9 वाजता तरी बॉल पडला, म्हणजे हाशिवरेच्या ग्राउंडवर बघ 8:30-9ला बॉल पडतच पडतो. हे कडक नियम करायला पाहिजे. पेनल्टी देऊन पण काय, पहिली गोष्ट टाइम आपला म्हणजे गेलेलाच असतं. असोसिएशन झाली पाहिजे पूर्ण अलिबाग तालुक्याची, जशी पेन असोसिएशन, पनवेल पेन असोसिएशन. पनवेल यांची मोठे असोसिएशन, आपले असोसिएशन आपले मस्करीमध्ये घेतात. जुने जुने खेळाडू आहेत, आता किती जणांनी असोसिएशन आपली झाली होती, तर बरं. तुम्ही असोसिएशन वाल्यांना विचारत नाही चुकीचं आहे. असे जुने खेळाडू आहेत, विनोद दादा आहे, साखरकर दादा आहे, विकास दादा आहे, मनीष खरी दादा गोष्ट आहे. आहे. ह्याने असोसिएशन आम्ही मिटिंगला पण गेलो होतो. पण असोसिएशन पाहिजे बरं. झाली, मग त्यांनी केली होती असोसिएशन, त्यांनी खर्च पण असं किती 2-3 प्लेअर लोकांना लागलं होतं. त्यांनी ते सगळं आपण काय टीमचे पैसे काढले होते त्याच्यामध्ये पण त्यांनी खर्च केला होता, असं पण नाही त्यांनी नाही केलंय. बरं. प्लेअर लोकांसाठी पण त्यांनी केलं होतं, पण अलिबागमध्ये असोसिएशन झालं तर आपलं क्रिकेट सुधारेल. टीम टू टीम पेक्षा गाव टू गाव झालं तर अजून टीम चांगले चांगले प्लेअर पण आपल्याला बाहेर दिसणार आहेत. बरं. असं आहे. हेच कारण आहे, कारण असोसिएशन कसं आहे, मजबूत असली तर हे मला सगळ्या वाटतं पाच मॅचेस सहा पण वर्ष आधी लास्ट इयरला सगळं हे द्यायचं, कोणी सिरीज जास्त घेतली, मॅन ऑफ द मॅच, कॅप्टन, हे मागचे मला वाटतं 3 का 4 वर्ष आधी होतं द्यायचे. आता बरं. ते पण बंद झालं. तुम्ही असोसिएशनला विचारतच नाही, तुम्ही क्रिकेट त्यांना विचारणं कर्तव्य आहे. खरी गोष्ट आहे. ते पण जुने खेळाडू आहेत ना, त्याने आपल्यासाठी ते करतायत, काहीतरी टाइम काढून येतात, मीटिंग ठेवतात, 2-3 तास कोण घालवेल का याच्यासाठी? बरोबर. जुने खेळाडू आहेत त्यांना तुम्ही बोलायला पाहिजे. असोसिएशन मध्येच झालं तर क्रिकेट आपला अजून पुढे जाईल, असं बोलायला हरकत नाही. पुढला शंभर प्रश्न टक्के असा आहे की एखाद्या खेळाडू लास्ट पर्यंत खेळलं जातं, पण त्यांना एक ट्रॉफी दिली जाते. ट्रॉफीला पण आपलं तर महत्व आहे, नाही असं नाही, प्रत्येक खेळाडू ट्रॉफीला पण महत्व आहे. त्याच्यासोबत एक विशिष्ट अमाऊंट दिली तर त्या खेळाडूला पण किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरे खेळाडू पण आणखीन जोशाने क्रिकेटमध्ये म्हणजे त्यांचं योगदान देतील. तुला काय वाटतं, काय सांगशील त्याबद्दल? काय कायचं कसं असं टुर्नामेंटला पण पैशांचा इश्यू असतो, स्पॉन्सर नसतात काय काय ना, त्याच्यामध्ये ट्रॉफीला पण महत्व आपण द्यायला पाहिजे 100%, असं मला तर वाटतं. ट्रॉफीला महत्व आहे, पण कसं आहे, कारण कामाच्या सुट्ट्या घेऊन काही खेळाडू येतात, खेळाच्या गावासाठी येतात, पण कामाची सुट्टी एक दांडी मारतात किंवा अर्ध ते वेळ जिंकल्यावर काम पैसे करून येतात. भेटणारच, जिंकल्यावर सगळेच पैसे टुर्नामेंट भेटणार. बरोबर आहे, पण सगळेच काय असं वाटून घेत नाही, काही मंडळात पैसे जातात फक्त. हो, काही संघ ठेवलं वाटून पाहिजे. घेतात, काही संघ मंडळात पैसे जातात. म्हणून छोटी टुर्नामेंट माझं असेल असं तर माझं असं म्हणणं आहे की छोटे छोटे तरी अमाऊंट, म्हणजे समजा
बेस्ट बॅट्समनला 1000 रुपये दिले किंवा बॉलरला दिले, सिरीजला दिले, मग त्या खेळाडूंना पण बरं वाटेल की किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरे खेळाडू पण आणखीन जोशाने खेळायला सुरुवात करतील असं. जर नवीन याच्यामध्ये चालू होईल 100% वाटतं. कारण करणं भाग आहे. कारण खेळाडू जर आपल्या खेळाडूंना जर आता कारण कसं झालंय, मोबाईलचं जग जास्त झालंय आणि मैदानी खेळ कमी झालेत. हल्लीचे तेच जे झालंय. युवक आहेत ते सध्या मोबाईल मध्ये खेळतात. क्रिकेट मॅच खेळण्यामध्ये चालू असेल तरी मॅच ते बघत नाही. पुढची तुला मॅच चालू असते कोणाची तरी, आपल्या स्वतःची मॅच होणार आहे ते बघत नाही. ते मोबाईलच्या ह्याच्यात असतात. ती मॅच बघायला पाहिजे बरं. त्यांनी पण, समोरच्या कशी टीम खेळते, काय करते, त्यांचं कुठे कारण कोण चुकते. सध्याच्या कंडिशनला युवा खेळाडू हे सध्या मोबाईल मध्येच गुंतलेले आहेत. काय सांगशील गुंतलेले. त्याबद्दल? मॅचवर तर मॅचच्या टायमाला फोकस मॅचवर ठेवायला पाहिजे. पण आधीच्या वरची मॅच असते त्यांच्यासोबत आपण खेळणार आहे नंतर, ती मॅच आपल्याला बघायलाच पाहिजे, कोण कसा खेळतोय. बरं, खरी गोष्ट आहे. नाहीतर नुसतं फक्त गेलोय खेळायचं म्हणून खेळायचं, एंट्री आहे म्हणून जायचं, खेळलो तर खेळलो, नाही, नाही याने स्पॉन्सर गावाची पण पुढे कम्युनिटीची पण पुढे. एंट्री, स्पॉन्सर सोडून बरं. दे, स्पॉन्सर पण स्वतःची पण एंट्री असते ना टीमची. बरं. टीमसाठी तर हे करायला पाहिजे ना, बघायला पाहिजे सगळं, कोण कसा खेळतो. आज टीम ती जिंकणार आहे, टीम मध्ये पैसे येणार आहेत, बॅलन्स वाढेल, चांगलं होईल. कोणाला काय झालं दुखत, आपल्याला पैसे आपल्याकडे शिल्लक पाहिजे. खरी गोष्ट आहे. पुढला प्रश्न असा आहे की अलिबाग तालुक्यातील सर्वात आवडता खेळाडू कोण आहे तुझा? सगळेच कोणाचं नाव घेतलं तर हे होईल ना. नाही असं काय, हे बघ, ज्याचा त्याचा आवडीचा खेळाडू असतो. किती जरी तुझ्या व्यतिरिक्त सांगितलं असलं तरी पण तो आवडीचा आहे, तो आवडीचा आहे की त्याचे बघण्यासाठी आपण वेळ काढून जातो किंवा वेळ काढून मोबाईल मध्ये त्याची मॅच बघतो. असं कोण? मी गोलंदाज सांगू का हे सांग? गोलंदाज पण सांग आणि फलंदाज पण सांग, असू शकते. दोन्ही गोलंदाज सांग. मध्ये मला सुमित पत्रे आणि आर्यन खारकर. आणि आणि फलंदाज मध्ये? फलंदाजीमध्ये एक केलं तर नागेश शिदाय, रोहित पाटील एक आहे. रोहित पाटील बद्दल काय सांगशील? 2 शब्द. रोहितचं मागच्या वर्ष गेलं रे फुकट, चांगला प्लेअर आहे, ऑलराऊंडर आहे. एका दुखापतीमुळे तो जरासा माघार झाला त्याला मागच्या वर्षी. ह्या वर्षी तो कमबॅक करेल अलिबागसाठी, कुबेर 11 साठी. फरक पडला तो नसल्यामुळे टीमला. बरं. कारण माट्याच्या, तसं बोललास तर माट्याला तो जास्त फॉलो करतो. आपण बघितलं असं जितके एवढ्या हो त्याचे हो हो. इंटरव्ह्यू झाले तो माट्याच माझा आवडीचा प्लेअर आहे. त्याचे माट्याला पण झाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे बरेच टुर्नामेंट मध्ये. कारण स्वतःच्या बॅटिंगच्या जीवावर त्यांनी बऱ्याच मॅची जिंकून अलिबागने त्याच्या आणल्यात. जीवावर फायनल मारलेले आहेत, गेलेली मॅच पण त्यांनी काढलेल्या आहेत. खरी गोष्ट. स्पॉन्सर जेव्हा आपले स्वतःचे पैसे लावतो, म्हणजे तू एक स्पॉन्सर म्हणून क्रिकेट बघतोस की एक धंदा म्हणून बघतोस? म्हणजे डायरेक्ट टिपिकल स्पॉन्सर मध्ये मग सांगतं. कारण एखादे कसं असतं की मी हे पैसे एवढे 15,000 लावतो, मला त्याबद्दल जास्त पैसे भेटतील, असं पण असतात स्पॉन्सर. असतात, पण एक क्रिकेट म्हणून त्यात कमाई नाही, एक हाऊस असते. कारण असे बरेच स्पॉन्सर आपण बघितलेले असतात, आणि मी तुमची एंट्री करतो, मला त्याबद्दल एवढे पैसे 60-40 मला. 40%, 60-40 मला आहेत असे काय हा. काय जण. आपल्या इथे तर नाही आहेत, पण मला तसं नाही वाटलं, पण बाहेर ठिकाणी आहेत. बरं. कारण आहे तसं, मी बरेच क्रिकेटमध्ये असं बघितलेलं आहे काय काय की ठिकाणी साठ झालेलं आहे, चाळीस काही टुर्नामेंटला पण असं झालेलं आहे, पण नंतर मग त्यांच्या इंटरेस्ट दिसल्या नाहीत. बरं. असं आहे. पुढला प्रश्न असा आहे की खेळाडू संघ मालकाला फसवून कॉम्प्रो करतात का? नाही, असं काही नाही. कॉम्प्रोनर तुमची तुम्हाला एंट्री भेटणारच आहे. बरं. कारण संघ मालक समजा विश्वासाने एखाद्या संघाच्या खेळाडूवर सांगतो की तू बघ पुढं, फक्त
मी तुम्हाला पैसे लावतो, बाकी तू बघ. काही खेळाडूंनी समजा जर ते दुसऱ्या चुकीचं आहे. संघासोबत कॉम्प्रो केली तरच पण असतील, नाही असं नाही कोण बोलता येणार, की दोन्ही बाजू असतात. एक कडे चांगली पण असते, तेवढी वाईट पण असते. त्याबद्दलच मी तुला विचारतो की समजा स्पॉन्सरला फसवून जर खेळाडूंनी जर केली हे आपली कॉम्प्रो, तर काय सांगशील त्या खेळाडूंना, की संघ मालकाची पण तेवढीच मेहनत असते जेवढी खेळाडूंची असते. त्या खेळाडूंची पण मेहनत असते आणि संघ मालकाची पण जास्त मेहनत, कारण ते पैसे टाकलेले असतात त्यांनी पण एंट्रीसाठी. ते पण कुठला तरी मेहनत करूनच टाकतात. त्यांचा विश्वासघात नाही करायला पाहिजे. ते आज आपल्यासाठी असतात. बरोबर. आणि त्या टीमने जर चुकीची कॉम्प्रो केली तर त्यांना पुढे स्पॉन्सर पण भेटणं मुश्किल होतं. खरी गोष्ट. कारण अशा बऱ्याच घटना पुढे आलेल्या आहेत आपल्याकडं, की खेळाडूंनी स्पॉन्सरला फसवून पण कॉम्प्रो केलेले आहेत. की चुकीचं मी आहे त्या पहिले गोष्टी. बॉलला काय माझा गेम मी खेळणार नाही, असं पण झालेलं आहे. बरेच ठिकाणी झाले की जास्त करून एखादा खेळाडू बॉल हुकतोय किंवा बॉलिंग मध्ये जास्त मार खातो, मारतात. किंवा अगोदर चार चार मॅचेना कमी धावा दिलेला 5व्या मॅचला स्वतःहून बऱ्याच धावसंख्या पण देतो, असे झालेले आहेत स्टोरी. म्हणून तुला हा प्रश्न केला की संघ मालकाला फसवून पण कॉम्प्रो होते का. स्पॉन्सरनी पण प्लेअर लोकांना पटकन बोलणार नाही, पण ते माहिती समजल्यावर ठीक आहे, पण करायला नाही पाहिजे असं. चुकीचं आहे. अलिबागच्या क्रिकेटमधील स्पॉन्सरनी जर जास्त इंटरफेअर केलं अलिबागच्या क्रिकेटमध्ये, तर आणखीन क्रिकेट पुढे जाईल असं आम्हाला वाटतं. कारण प्रत्येक गावातून एक एक तरी खेळाडू घेतला पाहिजे. कारण जे तिथं कुरुल चिंचोटी त्या साईडला खेळणारे ते त्या साईडलाच खेळतात, आमच्याकडे खेळणारे फक्त आमच्याकडेच खेळतात. रेवस अलिबाग साईडला अशी सर्वांची मिळून एक टीम केली तर रायगड जिल्ह्यातले प्रत्येक संघाला हरवू शकतात एवढी. ताकद आहे आपल्या याच्यामध्ये. फक्त तो एक अलिबाग असोसिएशन व्हावी असं आम्हाला असोसिएशन व्हायला वाटतं. पाहिजे. 100% व्हायला पाहिजे. कुरुळच्या पुढे पण असोसिएशन चांगली आहे. तुमची पण असोसिएशन चांगली आहे. खंडाळे असोसिएशन पण चांगले आहे. पण अलिबागची हीच असोसिएशन होत नाही. बरोबर. एक पूर्ण तालुक्याचे असोसिएशन झालं ना तर आपले प्लेयर 100% चांगले दिसणार वरती. खरी गोष्ट. माझ्या पेज बद्दल काय सांगशील 4 शब्द. खूप चांगलं काम करतेस तू अलिबागसाठी. आता अलिबागचे प्लेयर तुझ्यामुळे पण आता सगळे लाईव्ह मध्ये दिसणार, समजणार काय प्रॉब्लेम आहे कुठल्या त्याच्यामुळे. खूप चांगलं काम आहे तुझं. असे जुने कारण नवीन पण आपल्या खेळाडू इकडे पण बघ आणि जुन्यांना पण चान्स दे. नाही, सगळ्यांनाच घेऊन जाणार. सगळे हम्म. आतापर्यंत जेवढे जुने खेळाडू त्यांना पण आणि नवीन खेळाडू यांना सगळ्यांना घेऊन जायचं आपल्याला. कारण नाही, खूप चांगलं काम अलिबागचे करतोयस अलिबाग. माझी अशी माझी अशी खंत आहे की अलिबागचे खेळाडू बाहेर जे रायगड सारख्या ठिकाणी दिसत नाही ना, ते दिसले पाहिजे. फक्त एवढंच माझं मत आहे. दिसणार तुझ्या ह्याच्याने चांगलं होणार आहे. अलिबागचं पण खूप चांगलं होईल क्रिकेटसाठी. 100% करतोयस प्रयत्न. माझा शेवटचा प्रश्न, स्पॉन्सरला असं वाटतं का की जादूटोना हा प्रकार आपल्याकडे होतो. जादूटोणा असं काही नाही. काय काय करत असेल पण मला वाटत नाही जादूटोणा असा आहे. चुकीचं आहे. जादूटोणा जर तुम्ही करता तर ते चुकीचं आहे. ह्या प्लेयर लोकांना पण प्रॉब्लेम होतो. कसं म्हणजे कोणी आजारी पण पडू शकतं. तुम्ही ज्याच्यावर जादूटोणा करता चुकून टीमवर करता, चुकून तुमच्यावरच फिरला मग काय करायचं. खरी असं गोष्ट. मग ते जादूटोणा करायला नाही पाहिजे. पण क्रिकेटमध्ये तर नाहीच. माझ्या मते अजून तरी आलं नाही. तर नाहीच करायला पाहिजे जादूटोणा. कारण हे प्रश्न आहेत ना, हे आम्ही पण कोणाकडून ऐकूनच काढलेले असतात. नाही, आणि अलिबाग मध्ये चालू आहे असं बोलतात, सगळे जाम हा जण बोलतात. हा हे पण तुला पण ह्याच्यामध्ये माहितीये म्हणून मी तुला असेल तर हे पण ह्या तुला प्लेयर लोकांना प्रॉब्लेम होईल. एक जण हा, कोणाला तरी प्रॉब्लेम होणार. आज त्याची पण फॅमिली आहे, जो आजारी पडला. तुम्ही त्या प्लेयर लोकांवर करता किंवा टीमवर करता किंवा चुकून स्पॉन्सरवर करता, तर हे चुकीचं आहे. बरोबर.
आणि क्रिकेट आहे, क्रिकेट खेळायचं. हारजीत आहे, कधी तुम्ही जिंकाल कधी दुसरे जिंकणार. क्रिकेट आहे ते. बरोबर. आणि रॅपिड फायरचे माझे 5 प्रश्न, कुठल्या तरी एकच उत्तर द्यायचं. सर्वात वेगवान गोलंदाज तुझ्यासाठी सुमेध पत्रे की आर्यन खारकर? सुमित पत्रे. तुझी आवड स्पॉन्सर केलेली टीम जी आजपर्यंत गेल्यात पण तुला सगळ्यात आवडणारी आतापर्यंत, म्हणजे खरोखर असं वाटतं की तुला या संघाला पैसे लावून खरोखर चांगलंच झालंय माझं, हल की नवगाव? थळ. अलिबाग मधील आयकॉन खेळाडूंपैकी तुला आवडणारा खेळाडू कोण? एक नाव सांग तुझे. मोन्या. कारण मोन्याने खरोखर अलिबागचं नाव आता माठ्यानंतर खरोखर तोच सध्या गाजतोय. खूप चांगलं करतो. असंच मोठा होऊ दे आवडती त्याला पण. 100%. त्याच्यासाठी खरोखर अलिबागचे सगळेच स्पॉन्सर असू दे किंवा खेळाडू असू दे खरोखर प्रार्थना काय, कारण तो सध्या बाहेरचं क्रिकेट जास्त खेळतोय आपल्याकडून, असं बोलायला हरकत नाही. आवडती टुर्नामेंट जी तुला खेळायची आहे, तुला आवडणारी, जी सर्वात मोठी एंट्री आपल्या अलिबागची ना बाहेर, की जिथं एंट्री करायची आहे तुला, अशी कुठली टुर्नामेंट? रतन बुवा. प्रयत्न चालू आहेत का? चालू आहेत. काय सांगशील रतन बुवा बद्दल? पण खरोखर अशी टुर्नामेंट मी स्वतः जाऊन 2 वर्ष पाहिलेली आहे. पब्लिक वेडी होतं वेडी खरोखर. होते पण. जी ग्रामीण संघाची जर मजा जर बघायची असेल ना, तर खरोखर रतन बुवाला एकदा तरी लोकांनी जाऊन बघावी. माझ्या टीमची पण लोक, इच्छा आहे रतन बुवा खेळायचं आहे. कारण पूर्ण गावचे गाव मॅच बघायला आलेलं असतं रतन बघायला बुवाला. येतं. कारण आम्ही 2 वर्ष गेलो होतो बघायला. आकलन संघ दोन्ही वेळेला फायनलला होता. पूर्ण हम्म. गाव, म्हणजे समोर वाकलं नाही आणि समोर जर दुसरा संघ ऑपोजिट आहे ना, तर दोन्ही साईडला दोन्ही गाव एक षटकार मारल्यानंतर इकडून ओरडतात, विकेट पण गेल्यानंतर आपल्या इथली इकडून ओरडतात. पण आपल्या इथली कुठल्याही टीमला जर चान्स भेटला ना, तरी ते बाहेर ठिकाणी चांगले खेळू शकतात. तेच माझं पण म्हणणं आहे. आणि एकदा तू त्यांना घेऊन तुझी जसे तू बोलतोस आता, आणि कुठली पण हल माझी टीम नंतर असो किंवा नवगाव असो, हशिवरे पण झाले, नौकार, सगळ्या टीम अलिबागच्या आपल्या जेवढ्या टीम आहेत ते बाहेर जाऊन पण जिंकू शकतात. तेवढे बरोबर. आपले आणि रतन अलिबागचे बुवाला ताकद आहे. खरोखर एकदा अलिबागचा संघ दिसावा. खेळाडू दिसतात पण पूर्ण अलिबागचा संघ जर दिसला तर खरंच बरं वाटेल. आणि पुढला प्रश्न असा की गोलूला ह्या एंट्र्या करण्यासाठी काय इन्कम सोर्स आहे? काही नाही, असं काही नाही. कारण हाऊस. सगळ्यात जास्त कसं आहे, सगळ्यात जास्त एंट्र्या फक्त लीगला लोक करतायत. तू प्रत्येक मॅचला टुर्नामेंटला असतं. काहीतरी इन्कम सोर्स असावा लागतो की एवढे पैसे टाकणं पण महत्वाचं असतं. हाऊस आहे. घरातले पण साथ देतात. पप्पांची साथ घरातून काय असते. बोलतच काही नाही बाबा, मॅचच्या वेळी पप्पा तर सकाळीपर्यंत, नाईटच्या मॅचला तर सकाळपर्यंत बघत असतात. चुकून हारलो तर येऊन आलो किंवा दरवाजा ओपन केला तर सांगतात, आज कुठेतरी चुकलं, हा चुकीचा केला याने, ते सांगतात. बरोबर. आजपर्यंत किती ट्रॉफी आहेत घरात? खूप प्रॉब्लेम. या 2 वर्षात दोन्ही दोन्ही तर चांगले. जामच झालं. 2 वर्ष जास्त झाल्या. मागच्या वेळी हारलो जास्त जरासा, 13 टुर्नामेंट क्वालिफायला हारलो, आता त्या पण जास्त झाल्या असत्या. बरोबर. खरी गोष्ट. तुला पुढील वाटचालीसाठी खरोखर शुभेच्छा. आता तू जेसीबी पण घेतलायस, त्या क्षेत्रात पण तू पुढे जा आणि असेच खेळाडूंना चान्स दे. संघ जसा एकविरा थॅलीला तुम्ही दिलास आजपर्यंत, त्यांनी पण तुला तेवढीच साथ अलिबागसाठी दिली. 100% प्रयत्न क्रिकेटसाठी. आणि माझा तोच लास्टला तुला हे होता की अलिबागची तालुक्याची टीम घेऊन बाहेर जा, कारण अलिबागचे खेळाडू पण दिसू दे आणि अलिबागचे खेळाडू किती तोडीचे आहेत ते पण बाहेरच्या जगाला कळू दे. इतकंच सांगणं आहे. आणि 100%. मला तुझा वेळ दिल्याबद्दल खरोखर धन्यवाद. तू मुलाखती तुझे पण धन्यवाद. अलिबागसाठी खूप चांगलं करतोयस. असंच करत राहा दरवेळी. 100%. नवीन नवीन आज जुने जुने प्लेयर लोकांना पण, यंग पोरांना पण तू चान्स दे.
जास्तीत जास्त, आणि तेच सांगतो मी मगाशी पण बोललो की जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि फॉलो करा, कारण आपण जेव्हा शेअर करू, फॉलो करू, सबस्क्राईब करू तेव्हाच पुढे जाऊ, 100 कारण नक्की तेव्हाच करतील लोक तुला हे. बघतील. कारण फक्त इथपर्यंतच मर्यादित राहून जमणार नाही, शेअर केल्यानंतरच बाहेर बाहेर नाही आणखी एवढं